कोरेगाव शिवारात अघोरी विधी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केलेली आहे. गुप्तधनाच्या मोहापायी अंधश्रद्धेच्या गर्दीत अडकलेल्या अघोरी प्रकाराचा वडगाव जंगल पोलिसांनी पर्दाफाश करत 6 जणांना मध्यरात्रीच्या थरारक कारवाईत ताब्यात घेतले. कोरेगाव शिवारात जादूटोण्यांच्या माध्यमातून जमिनीत दडलेले धन मिळवण्याचा प्रयत्न करणारी ही टोळी पोलिसांच्या सापड्यात अडकली. मिळालेल्या माहितीनुसार 25 एप्रिल रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास वडगाव जंगल पोलीस गस्तीवर असताना वरुड कोरेगाव मार्गावर एक संशयास्पद महिंद्रा XUV उभी असल्याची निदर्शनास आली. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यातील 6 जणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सखोल तपासणीत वाहनातून जादूटोण्याचे साहित्य आढळल्याने पोलिसांचा संशय खात्रीत बदलला. पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यामध्ये काड्या कापण्याच्या बाहुल्या, खेडे, त्रिशूल, स्त्री पुरुषांचे केस, सुया, लिंबू आणि इतर अघोरी विधीमध्ये वापरले जाणारे साहित्य समाविष्ट आहेत. जमिनीत गाडलेले गुप्तधन मिळवण्यासाठी हे विधी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या कारवाईत सुमारे 3 लाख रुपये किमतीचे वाहन व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी अशोक रामधन राठोड वय 50 वर्ष, रितेश भगत वय 19 वर्ष, निलेश्वर बावणे वय 26 वर्ष, कुंदन राठोड वय 28 वर्ष, वीरेंद्र गायकवाड वय 35 वर्ष आणि राजेश राठोड वय 50 वर्ष यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबडी आणि इतर अमानवीय दृष्ट्या अघोरी प्रथा प्रतिबंध आणि निर्मूलन अधिनियम 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई ठाणेदार विकास दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोकडे करत आहेत. या कारवाईने समाजात संतापाची लाट पसरली असून 21व्या शतकातही गुप्तधनाच्या नावाखाली अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथांना खतपाणी घालणाऱ्या घटनांमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहेत. विज्ञाननिष्ठ समाजाच्या दिशेने वाटचाल करताना अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाईची गरज अधोरेखित होत आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.